रात्री अंथरुणावर पडताच 10 मिनिटात गाढ आणि शांत झोप येईल. करा हे 30 सोपे घरगुती उपाय. मित्रांनो, रात्री अंथरुणावर पडल्यावर तास 2 तास तळमळत राहूनही जर तुम्हाला झोप येत नसेल तर ही गोष्ट अजिबात हलक्यात घेऊ नका. कारण अपुरी झोप ही फक्त थकवा आणत नाही तर बीपी, शुगर, वजन वाढणे आणि डोक्याचे आजार यांना आमंत्रण ते देते. अनेक जण झोप येण्यासाठी झोपेच्या गोळ्या घेतात किंवा तासनतास मोबाईल बघत बसतात, पण यामुळे शरीराचे आणखी नुकसान होते. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आपल्या स्वयंपाकघरातले आणि रोजच्या आयुष्यातले असे 30 अत्यंत सोपे आणि 100% नैसर्गिक उपाय सांगणार आहे, ज्याने अंथरुणावर पडल्या पडल्या तुम्हाला गाढ झोप येईल. खास करून शेवटची टीप ही वर्षानुवर्षांचा निद्रानाशाचा त्रास पळवून लावण्यासाठी अत्यंत गुणकारी आहे. त्यामुळे एकही टीप मिस न करता हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग हे सोपे उपाय जाणून घेऊया. नंबर 1, केळी आणि मध. पहिली गोष्ट, रात्री अंथरुणावर पडल्यावर अस्वस्थ वाटत असेल किंवा डोक्यात विचारांचा गोंधळ सुरू असेल तर एका पिकलेल्या केळीवर थोडा शुद्ध मध टाकून खा. केळीतले घटक स्नायूंचा ताण कमी करतात आणि मधामुळे शरीराला लगेच आराम मिळून झोप येते. नंबर 2, दुधात जायफळ टाकून पिणे. दुसरी गोष्ट, रात्री झोपायच्या अर्धा तास आधी 1 कप कोमट दुधात अगदी चिमूटभर जायफळ पावडर टाकून प्या. जायफळमुळे डोक्यातील सततचे विचार थांबायला मदत होते. दूध आणि जायफळ एकत्र घेतल्याने डोके शांत होते आणि 5 ते 10 मिनिटातच छान झोप लागते. नंबर 3, रात्रीच्या आहारात भोपळ्याच्या बिया आणि खसखस. तिसरी गोष्ट, रात्रीच्या जेवणात किंवा झोपण्यापूर्वी अर्धा तास आधी थोडी खसखस किंवा भोपळ्याच्या बिया खायची सवय ठेवा. मित्रांनो, या दोन्ही गोष्टींमध्ये असे गुण असतात जे आपल्या शरीराला लगेच आराम देतात. हे खाल्ल्याने दिवसभराचा थकवा निघून जातो आणि डोळ्यांवर गाढ झोप येते. नंबर 4, संध्याकाळी 6 नंतर चहा कॉफी बंद. चौथी गोष्ट, चहा आणि कॉफीमधले घटक आपल्या डोक्याला जागे ठेवतात. हे शरीरात 6 ते 8 तास राहतात. त्यामुळे जर तुम्ही संध्याकाळी 7 ते 8 वाजता चहा घेतला तर रात्री 12 ते 1 वाजेपर्यंत तुम्हाला झोपच येणार नाही. म्हणूनच संध्याकाळी 6 नंतर चहा कॉफीऐवजी साधे कोमट पाणी किंवा लिंबू पाणी प्यायची सवय ठेवा. नंबर 5, रात्री जेवणानंतर अर्धा चमचा गुलकंद खाणे. पाचवी गोष्ट, रात्रीच्या जेवणानंतर 10 मिनिटांनी अर्धा ते 1 चमचा शुद्ध गुलकंद खा. मित्रांनो, शरीरात आणि पोटात उष्णता वाढल्यामुळे रात्री वारंवार जाग येते. गुलकंद शरीरातील अतिरिक्त उष्णता कमी करतो, पोटात थंडावा तयार करतो आणि रात्रभर सलग झोप मिळायला मदत करतो. नंबर 6, नाकात तुपाचे थेंब टाकणे. 6वी गोष्ट, रात्री झोपताना नाकाच्या दोन्ही बाजूला 1-1 थेंब कोमट शुद्ध गाईचे तूप सोडा. नाकात तूप टाकल्याने डोके शांत राहते आणि घोरण्याची सवयही कमी व्हायला मदत होते. नंबर 7, रात्री चेहऱ्याला कोरफड जेल किंवा गुलाब पाणी लावा. 7वी गोष्ट, रात्री झोपण्यापूर्वी चेहरा स्वच्छ कोमट पाण्याने धुवा आणि चेहऱ्याला थोडे शुद्ध कोरफडीचे जेल किंवा गुलाबाचे पाणी लावा. मित्रांनो, दिवसभराच्या धावपळीमुळे आपल्या चेहऱ्याचे आणि डोळ्यांचे स्नायू ताणले जातात. कोरफडीमुळे त्वचेला आणि डोळ्यांना छान थंडावा मिळतो, ज्यामुळे लगेच झोप येते. नंबर 8, अति तिखट आणि तेलकट खाणे टाळा. 8वी गोष्ट, रात्रीच्या जेवणात जास्त तिखट, तेलकट किंवा तळलेले पदार्थ खाणे पूर्ण टाळा. असे पदार्थ खाल्ल्याने रात्री झोपल्यावर पोटात जळजळ आणि पित्त होते. यामुळे रात्री वारंवार जाग येते आणि झोपमोड होते. म्हणून रात्री नेहमी साधे आणि पचायला हलके अन्न घ्या. नंबर 9, रात्री डोक्याला आणि टाळूला तेलाचा हलका मसाज. 9वी गोष्ट, जर दिवसभराच्या कामाने डोके खूप जड झाले असेल तर झोपण्यापूर्वी 2 मिनिटे कोमट ब्राह्मी किंवा भृंगराज तेलाने टाळूला हलक्या हाताने मसाज करा. यामुळे डोक्यातील ताण कमी होतो, मन शांत होते आणि गाढ झोप लागते. नंबर 10, रात्रीच्या वेळी ओवा आणि बडीशेपचा काढा. 10वी गोष्ट, जर रात्री पोट भारी किंवा गच्च वाटत असेल तर अर्धा चमचा ओवा आणि अर्धा चमचा बडीशेप 1 ग्लास पाण्यात उकळून ते पाणी कोमट असताना प्या. यामुळे पोटातील गॅस आणि जडपणा 5 मिनिटात निघून जातो, पोट हलके वाटते आणि झोप व्यवस्थित लागते. नंबर 11,
झोपण्यापूर्वी कोमट पाण्यात तुळशीचा रस. 11वी गोष्ट, रात्री झोपण्यापूर्वी अर्धा कप कोमट पाण्यात 5 ते 6 तुळशीच्या पानांचा रस किंवा तुळशीचे थेंब टाकून प्या. मित्रांनो, तुळशीमुळे शरीरातील ताणतणाव कमी होतो. हे प्यायल्याने शरीराला त्वरित आराम मिळतो आणि शांत झोप लागते. नंबर 12, रात्रीच्या वेळी दही किंवा ताक टाळा. 12वी गोष्ट, अनेक जण रात्रीच्या जेवणात आवडीने दही किंवा ताक घेतात, पण रात्री दही खाल्ल्याने पचन मंदावते आणि कफ वाढू शकतो. यामुळे छातीत कफ साचून रात्री श्वास घ्यायला त्रास होतो आणि झोपमोड होते. म्हणूनच दही किंवा ताक नेहमी दुपारीच खावे. नंबर 13, रात्री कोमट पाण्यात वेलची उकळून पिणे. 13वी गोष्ट, जर तुम्हाला रात्री अस्वस्थ वाटत असेल किंवा पचन नीट झाले नसेल तर एका ग्लास पाण्यात 2 हिरव्या वेलची ठेचून टाका. पाणी उकळून कोमट झाल्यावर प्या. वेलचीमुळे पोटातला गॅस दूर होतो, मन प्रसन्न होते आणि शरीराला गाढ झोप मिळते. नंबर 14, भिजवलेले बदाम आणि अक्रोड. 14वी गोष्ट, रोज संध्याकाळी 4 ते 5च्या सुमारास 4 भिजवलेले बदाम आणि 2 अक्रोड खाण्याची सवय ठेवा. अक्रोड आपल्या मेंदूच्या आरोग्यासाठी खूप चांगले असते. यामुळे मन शांत राहते आणि नको ते विचार मनात येत नाहीत. नंबर 15, रात्रीच्या वेळी मुगाचे कढण म्हणजे सूप पिणे. 15वी गोष्ट, जर तुम्हाला रात्री खूप हलके खायचे असेल तर मूग डाळीचे कढण किंवा सूप पिण्याचा प्रयत्न करा. हिरवे मूग पचायला अत्यंत हलके असतात. यामुळे रात्री पोटावर अजिबात ताण पडत नाही आणि शांत झोप लागते. नंबर 16, रात्री साखरेचे व गोड पदार्थ टाळा. 16वी गोष्ट, जेवण झाल्यावर आईस्क्रीम, पेस्ट्री किंवा गोड खाण्याची सवय टाळा. रात्री गोड खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी एकदम वाढते, ज्यामुळे डोके पुन्हा पूर्णपणे जागे होते आणि झोप पळून जाते. नंबर 17, रात्री पाठीच्या कण्याला कोमट तेलाचा मसाज. 17वी गोष्ट, रात्री झोपण्यापूर्वी पाठीच्या कण्याला कोमट तिळाच्या तेलाने हलकी मालिश करून घ्या. या भागाला तेल लावल्याने दिवसभराचा सर्व शारीरिक आणि मानसिक थकवा क्षणात निघून जातो. नंबर 18, रात्रीच्या जेवणात तुपात फोडणी दिलेला कढीपत्ता. 11वी गोष्ट, रात्रीच्या जेवणात कढीपत्त्याचा वापर आवर्जून करा. कढीपत्त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते. रात्री साखर स्थिर राहिली की मधूनच जाग येत नाही आणि रात्रभर सलग झोप लागते. नंबर 19, तळपायांना तेलाने मालिश करणे. 19वी गोष्ट, हा खूप सोपा आणि असरदार उपाय आहे. रात्री झोपण्यापूर्वी पाय कोमट पाण्याने धुवून पुसून घ्या. नंतर तळपायांना कोमट तिळाचे किंवा खोबरेल तेल लावून 5 मिनिटे छान चोळा. तळपायाला तेल लावल्याने डोक्यातील उष्णता आणि ताण 5 मिनिटात निघून जातो. नंबर 20, रात्रीच्या वेळी शतावरी आणि कोमट दूध. 20वी गोष्ट, रात्री झोपण्यापूर्वी अर्धा ग्लास कोमट दुधात अर्धा चमचा शतावरी चूर्ण मिसळून प्या. शतावरी ही आयुर्वेदातील खूप छान औषधी आहे, जी शरीराला आणि मनाला शांत करते. ज्यांना खूप दिवसांपासून झोप न येण्याचा त्रास आहे त्यांच्यासाठी हा उत्तम उपाय आहे. नंबर 21, काशाची वाटी आणि तूप. 21वी गोष्ट, घरात काशाची वाटी असेल तर तळपायाला थोडे शुद्ध गाईचे तूप लावून वाटीने 5 मिनिटे गोल गोल चोळा. काशाची वाटी आणि तूप एकत्र आल्याने शरीरातील सगळी उष्णता बाहेर पडते, डोळ्यांची जळजळ थांबते आणि खूप शांत झोप लागते. नंबर 22, झोपताना पायाची बोटे पुढे मागे हलवणे. 22वी गोष्ट, अंथरुणावर सरळ झोपा आणि पायाची बोटे 5 मिनिटे हळुवारपणे पुढे आणि मागे ताणा. या छोट्याशा व्यायामामुळे पायांमधील रक्ताचा प्रवाह चांगला खेळता राहतो, स्नायू ढिले पडतात आणि शरीराला आराम मिळून गाढ झोप लागते. नंबर 23, पाणी पिण्याचे नियोजन. 23वी गोष्ट, दिवसभरात भरपूर पाणी प्या, पण रात्री 8 नंतर पाणी थोडे कमी करा. झोपण्यापूर्वी खूप पाणी प्यायले तर रात्री 2 ते 3 वेळा लघवीसाठी उठावे लागते. एकदा झोप मोडली की पुन्हा लागायला वेळ लागतो. म्हणूनच रात्री फक्त 1-2 घोटच पाणी प्या. नंबर 24, झोपण्यापूर्वी 5 मिनिटे भ्रामरी प्राणायाम. 24वी गोष्ट, जर रात्री अंथरुणावर पडल्यावर डोक्यात खूप जास्त विचार येत असतील तर पाठीचा कणा सरळ ठेवून बसा आणि 5 मिनिटे भ्रामरी प्राणायाम करा. मित्रांनो, दोन्ही कान अंगठ्याने बंद करून भुंग्यासारखा आवाज काढल्याने डोक्याला एक छान रिलॅक्स वाटतं. यामुळे विचारांचे चक्रे थांबतात आणि लगेच झोप येते.
नंबर 25 शंखपुष्पीचा चहा. 25वी गोष्ट, खूप जास्त चिंता किंवा टेन्शनमुळे अस्वस्थ वाटत असेल तर शंखपुष्पी उकळून तिचा काढा किंवा चहा प्या. ही वनस्पती डोके शांत करते आणि नैसर्गिकरित्या गाढ झोप आणायला मदत करते. नंबर 26 रात्रीच्या जेवणात हलका आहार. 26वी गोष्ट, रात्री आपण काय खातो यावर आपली झोप ठरते. झोप छान लागावी म्हणून रात्रीच्या जेवणात केळी, भिजवलेले बदाम, अक्रोड, पनीर किंवा डाळींचा वापर करा. हे पदार्थ पचायला एकदम हलके असतात. नंबर 27 रात्री 8च्या आत जेवणे. 27वी गोष्ट, रात्रीचे जेवण वेळेवर आणि हलके असावे. रात्री उशिरा 10-11 वाजता जड आणि तिखट मसालेदार खाल्ले तर शरीर रात्रभर ते अन्न पचवण्यातच व्यस्त राहते आणि डोक्याला विश्रांती मिळत नाही. म्हणूनच रात्रीचे जेवण शक्यतो 8च्या आत उरकून घ्या. नंबर 28 रात्री झोपण्यापूर्वी ब्राह्मी किंवा जटामांसी. 28वी गोष्ट, ज्यांना अजिबात झोप येत नाही अशा लोकांनी रात्री झोपण्यापूर्वी अर्धा चमचा ब्राह्मी किंवा जटामांसी पावडर कोमट पाण्यातून घ्यावी. या वनस्पती डोक्यातील ताण पूर्णपणे घालवून छान झोप आणतात. नंबर 29 कोमट पाण्यात मीठ टाकून पाय ठेवणे. 29वी गोष्ट, झोपण्यापूर्वी एका बादलीत कोमट पाणी घेऊन त्यात 2 चमचे खडे मीठ टाका आणि 10 मिनिटे पाय बुडवून बसा. या सोप्या उपायाने शरीराचा सगळा थकवा आणि ताण निघून जातो आणि शरीर एकदम हलके वाटते. नंबर 30 रात्री कोमट पाण्यात किंवा दुधात अश्वगंधा चूर्ण. 30वी गोष्ट, जर रात्री खूप थकवा असूनही डोक्यातील तणावामुळे झोप येत नसेल तर कोणत्याही मेडिकलमध्ये सहज मिळणारे अर्धा चमचा अश्वगंधा चूर्ण कोमट पाण्यात किंवा दुधात टाकून प्या. अश्वगंधा ही शरीरातील कार्टिसोल म्हणजेच तणाव वाढवणारे हार्मोन्स कमी करणारी उत्तम आयुर्वेदिक वनस्पती आहे. हे प्यायल्याने 5 ते 10 मिनिटातच शरीराचा आणि मेंदूचा सर्व ताण निघून जातो आणि रात्रभर एकदम गाढ झोप लागते. आपल्या आरोग्यासाठी निसर्गाने आपल्याला किती सोपे आणि सुंदर उपाय दिले आहेत. आज सांगितलेल्या या उपायांपैकी तुम्ही आज रात्रीपासून कोणते 2 ते 3 उपाय सुरू करणार आहात ते कमेंट करून नक्की सांगा. ह्यातले 2 ते 3 उपाय जरी तुम्ही सलग 7 दिवस नियमित केले तर तुमच्या झोपेत खूप छान बदल जाणवेल. हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवाराला नक्की शेअर करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून आभार. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन विषयासह. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.